शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे। पाठीमागच्या एका मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की 79 धावांचा पाठलाग क्रांतीभूमी बिळाशी या टीमने केला होता। त्यामुळे याही मॅच मध्ये टीम छावा स्पोर्ट्सला जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे उभ्या करता येतील याचा प्रयत्न करावा लागेल। लोअर फुल टॉसला दिशा दिली आणि बॉल सीमारेषे लगत थांबला, पकडले कॅच। फुफेरे गावचे संदीप गायकवाड येतील आता जड पावलांनी माघारी। फटक्यामध्ये पूर्णता नव्हती, लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने। संदीप गायकवाड येत आहेत माघारी, ज्यांनी या डावाची सुरुवात केली होती षटकाराने। असे फलंदाज आउट होऊन आता येत आहेत माघारी। आणि ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलच्या पाठीमागे चांगली गोलंदाजी प्रियांक पायमल, चांगली गोलंदाजी केली आहे। पहिल्या बॉलच्या पाठीमागे संघाला विकेट मिळवून दिली आणि पाठीमागच्या मॅच मध्ये गोलंदाजी करताना प्रियांक पायमल यांनी अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली होती। म्हणजे पुन्हा एकदा त्याची संगड या मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये घातलेली आहे। बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती, राईट आर्म राऊंड द विकेट। उजव्या स्टीच्या बाहेरचा असणारा बॉल, बॅटची कडा घेतली आहे बॉलने, बॅटचा किनारा घेतला बॉलने, मिळाला नाही भाग्याचा सहारा। आणखीन एका विकेटचं पतन आणि विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये गेले आणि विशाल पाटील मैदानाच्या बाहेर आले। विकेटचं होतंय पतन। आता हॅट्रिक चंबरट्यावरती आहेत प्रियांक पायमल। पाठीमागच्या मॅच मध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 2 विकेट घेतल्या होत्या, दुसऱ्यांदा ते आता हॅट्रिक वरती आलेले आहेत। क्रिकेटचा इतिहास तुम्ही आतापर्यंत पाहिला तर जलालुद्दीन हे पहिले क्रिकेटर होते ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक घेतली। IPL ची पहिली हॅट्रिक जर तुम्ही पाहिली ना, ज्याची आपण चर्चा करतो मखे अँटनी आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्या नावी आहे, परंतु टीम इंडियाची पहिली हॅट्रिक चेतन शर्मा। तर एका बाजूला स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्टची पहिली हॅट्रिक कोण घेणार, एका बाजूला प्रियांक पायमल यांना ती संधी चालून आली आहे। हॅट्रिकचा बॉल प्रगती पथावरती, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला होता आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होईल। निश्चित हॅट्रिक या शब्दाचा उगम जो आहे ना तो क्रिकेटमधूनच झाला। 1858 साली अशा प्रकारची ट्रिक ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना H.S. स्टीव्हन्सन यांनी केली होती आणि त्यांच्या हॅट्रिक साठी काही मंडळींनी फंड जमा केला होता। त्या फंडातून एक हॅट विकत आणली होती आणि ट्रिक या शब्दासोबत हॅट हा शब्द जोडला गेला आणि प्रगत पडला होता तो पुढे हॅट्रिकचा। आणि तोच बॉल प्रगती पथावरती होता। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी फलंदाज आलेले आहेत गणेश जाधव, परंतु एका बाजूला अरविंद मस्कर आहेत। एका पायावर गरकन गिरकी घेतली, त्यानंतर बॉलला भिरकावून दिलं। याही बॉलच्या पाठीमागे 2 धावा प्राप्त होत आहेत। एक जमेची बाजू आहे छावा स्पोर्ट्ससाठी। अरविंद मस्कर यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 37 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। यानंतरच्या मॅचसाठी टॉससाठी रिपोर्टिंग करा। चला, टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स चरण, आपण रिपोर्टिंग करा। आपला टॉस आहे यानंतर। लोअर फुल टॉस, लांबी कमी पडली आहे आणि उजव्या बाजूला हा झेल पकडलाय। अमर खांडेकर यांनी हा झेल कंप्लीट केलाय आणि आज क्रांतीभूमी बिळाशी या टीमचं क्षेत्ररक्षण फार चांगलं राहिलेलं आहे। ज्या ज्या कॅचेस आलेल्या आहेत त्या त्यांनी पकडलेल्या आहेत आणि आणखीन एक धक्का लागलाय टीम छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी या टीमला। चला, मॅच क्रमांक 18चा टॉस होतोय मांगरूळ आणि चरण, आपण रिपोर्टिंग करा। धावसंख्येमध्ये करेक्शन आहे, आपण दोन्ही संघांचं लक्ष वेधून घेऊया। धावसंख्या आहे 36 धावा, याची आपण दक्षता घ्या। शेखर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत। तुम्ही सकाळपासून पाहताय, अनुभवताय, आस्वाद घेताय। शिराळा तालुक्यातील स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025। हॅट्रिक होऊ शकली नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे। फटका खेळलाय कव्हर्सला, खेळाडू बॉलच्या खाली आणि हो, चौथा फलंदाज या षटकामध्ये गारद केलाय। प्रियांक पायमलची मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या
या कमालीच्या षटकासाठी होऊन जाऊ द्यात. तब्बल 4 फलंदाज माघारी पाठवले. छावा स्पोर्ट्सला याच ओव्हरमध्ये 4 धक्के दिले. प्रियांक पायमल काय आज गोलंदाजी केली या खेळाडूने. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजी मधली लकब, अचूकता, भेदकता, सर्व काही गोष्टी आज प्रियांक पायमलने अंमलामध्ये आणल्या आणि 4 फलंदाजांना